हे लाईट बिल आहे, हे पैसे बघ, हे भर. आणि हे दुधाचं बिल आहे, ह्याचेही पैसे भरून टाक. तसंही अथर्वलाच सकाळ संध्याकाळ दूध लागतं. देते पैसे, आत्ताच देते. तू चल माझ्या बरोबर. आत्ता देतेस? ये ना. समिता ये. हे घे. आणि हे सगळे मिळून 2000 तरी आहेत. गुड. यापुढे असेच पैसे दर महिन्याला न सांगता बाजूला काढून ठेवत राहिलीस ना तर खूप बरं होईल. आणि हो, नाना नानींना तू हे असे पैसे देतेस हे आवडणार नाही खरं तर. तुला कळतंय ना मला नेमकं काय म्हणायचंय ते? हो समिता, मी नाही सांगणार. थँक्यू. अशीच मदत करत राहा मला. त्याच्यावरचे दिले का? अथर्व, म्हणजे तू ऐकत होता? आता माझी सायकल. अथर्व, मी तुला एकदा सांगितलं ना का मी तुला सायकल देणार आहे म्हणून. देणार म्हणजे देणार. सगळे पैसे दिले ना. फार हट्ट करू नकोस हं. तू हट्ट केला की मी काय करते तुला माहितीये ना. मी तुला सायकल आणून देणार. तू नाही देणार मला माहिती आहे. अथर्व, अथर्व. हाय. वेलकम होम. हाय बच्चा. काय ग, काय झालंय? हाय डॅडी. ये ना, ये ना, तिकडे बस ना प्लीज. मी काहीतरी केलं तुझ्यासाठी. अरे. ये ना प्लीज प्लीज. आई ग. अरे वा, आज बरीच खातिरदारी होती माझी. काय ग, काय करतेस? चहा केलाय तुझ्यासाठी. हा? आलं कालू चहा केलाय आणि चाट मसाला नाही टाकला. नक्की ना? हो बघ ना. अरे वा. आहा, अप्रतिम झालाय, एकदम फक्कड. ये, आवडला तुला? खूप आवडला. पण आज काय एकदम चहा वगैरे? आज मी खूप हॅप्पी आहे. ओके, एनिथिंग स्पेशल? गॅरीला राधिका बद्दल मी आता काहीच सांगणार नाहीये. तिच्यात आणि रेवतीमध्ये भांडण झालं की मग आपोआपच कळेल. शनाया, शनाया, काय कुठे हरवलीस? नाही कुठेच नाही. एनिवे, हाऊ वाज युअर डे? डे वॉज गुड, प्रिटी हेक्टिक. बरीच कामं होती, मीटिंग्स वगैरे होत्या. आनंद आणि पानवलकरांची पण डिस्कशन झालं. पानवलकर आणि आनंदशी कसं डिस्कशन केलं? अगं ती इंटर कंपनी कॉम्पिटिशन आहे ना, कम्प्लीट मॅन म्हणून, त्याच्याबद्दल. ओ हा, या आय नो अबाउट दॅट कॉम्पिटिशन. कम्प्लीट मॅन. अनफॉर्च्युनेटली माझी फॅमिली नसल्यामुळे मला त्याच्यात कम्पीट करता येणार नाहीये. मी कुठल्या कॅटेगरीतच बसत नाही ना. That's okay. You are the best man in the whole world. That's why I love you, बच्चा. पण तरी मला फार इच्छा होती या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायची.
बघू काहीतरी विचार करावा लागेल. वो 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 आर यू गोना गो बॅक टू युअर फॅमिली? नाही ग, तसं नाही, पण ऍटलिस्ट अथर्व तरी इथे असायला हवा होता. ए नो वे यार, तेवढ्यासाठी अथर्वला वगैरे इथे आणू नकोस प्लीज. मला मुलांची खूप अलर्जी आहे, प्लीज नको नको. आणि त्या मॉन्स्टरला काही पडले का तुझी? तुला भेटायला तरी येतो का तो? सोड ना प्लीज. अगं राधिकाने सोडलं त्याला तर येईल ना. चल ना, आता माझा मूड खराब करतोस का तू? सोड ना, आपण डिनरला जाऊया का? डिनरला परत बाहेर? मग काय लेले उपारगृहातून खायचंय परत? मला आमटी भात खाऊन कंटाळा आला, प्लीज चल ना बाहेर. मला बाहेरचं रोज रोज खाऊन कंटाळा आला बच्चा. चल ना, बरं जाऊ. नाही मी रेडी होते. हो. सारंगचं अभ्यासात अजिबातच लक्ष नाहीये. यावेळी सुद्धा त्याला मॅथ्स मध्ये खूपच कमी मार्क्स मिळालेत. मॅडम त्याला मॅथ्स विषय कठीण वाटतो मॅडम, आणि त्यामुळे तो अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो. अहो पण हे चुकीचं आहे ना. देतो तुम्ही मी लक्ष आता. द्या. ओके मॅम, देतो लक्ष मी. कुणाला भेटायचं? इथे फर्स्ट स्टँडर्डचा क्लास आहे ना? हाय. मला फर्स्ट स्टँडर्डच्या क्लास जवळ जायचं. हे बघा त्या मॅडम फर्स्ट स्टँडर्डची आहेत, भक्ती मॅडम, त्यांना भेटा. धन्यवाद. उद्या या नक्की, ठीक आहे? आणि ड्रॉइंग बुक आणा. एक्सक्यूज मी मॅडम. नमस्कार. नमस्कार. आपण भक्ती मॅडम का? हो मीच. माझी मुलगी इथे या शाळेत फर्स्ट स्टँडर्डला शिकते. आपण फर्स्ट स्टँडर्डच्या टीचर आहात ना? हो. माझ्या मुलीला मला भेटायचं होतं. आपण कोण? मी मंदार राजवाडे. आणि आपल्या मुलीचं नाव? नेहा. नेहा राजवाडे? नाही हो, असं कोणी नाहीये फर्स्ट स्टँडर्डच्या बॅच मध्ये. ऍक्च्युली नेहा अभ्यंकर. तुम्ही रेवती अभ्यंकरचे मिस्टर? हो. सॉरी, मी तुम्हाला असा प्रश्न विचारतेय, तुम्ही सेपरेट राहता ना? हो. आय एम सॉरी मिस्टर मंदार, मी तुम्हाला तिला असं नाही भेटवून देऊ शकत. कारण नेहाच्या माहितीत तिचे पेरेंट्स आणि तिचे गार्डियन म्हणून फक्त रेवतीचंच नाव आहे. आणि तुम्ही सेपरेट राहता, त्या सिंगल पेरेंट आहेत, हे सुद्धा लिहिलंय त्यात. मॅडम ती माझी पण मुलगी आहे ना? मिस्टर मंदार, माफ करा मला, पण हा तुमचा पर्सनल इश्यू आहे. आम्ही यात नाही पडू शकत. आणि शाळा तिच्या नियमांनी काम करते, आणि नियमानुसार जर तुमचा इथे उल्लेखही नसेल तर मी तुम्हाला नेहाला भेटू देऊ शकत नाही. शिवाय रेवती मॅडमने शाळेला लेटरही दिलंय की नेहाला त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही रिलेटिव्ह नाहीये. सो आय कांट हेल्प यू. सॉरी. एका बापाला स्वतःच्या मुलीला भेटायलाही नियम आणि अटी आहेत. कसं भेटू मी नेहाला? राधिका सुभेदार, त्यांना फोन करतो. अथर्व, अरे भांग पाड रे लवकर. चल, झालं का तुझं? नेहा येईल बरं. हॅलो, राधिका सुभेदार आहेत का? मी राधिका सुभेदार बोलून राहिले. तुम्ही? मी मंदार राजवाडे. मंदार? मी रेवतीचा एक्स नवरा.